जगाच्या दृष्टीनं खरं तर सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल, वास्तुशास्त्र म्हणून असेल, नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या ठिकाणं असतील आणि जिथं मानव जातीचं वास्तव्य झालं आणि मानव जातीच्या उत्थानासाठी जिथं काही विशेष कार्य घडलं, अशी जी काही प्रमुख ठिकाणं असतील यांना जगाचा वारसा म्हणून खरं तर उद्याच्या पिढ्यांच्यासाठी त्याची माहिती करून देणारा, तो वारसा जपण्याचा प्रयत्न करणारा असा एक अतिशय चांगला विचार जगाच्या पातळीवर मांडला जातो. आणि अशा विचारामध्ये जिथं आम्हाला सगळ्यांना जन्म घेता आला त्या पन्हाळगडाचा समावेश त्या वारसास्थळामध्ये आज जगातल्या 21 देशांची ही कमिटी आहे आणि दर 6 वर्षानं त्यांच्यामध्ये मतदान केलं जातं. जी स्थळं नॉमिनेट केली जातात त्या नॉमिनेशनचा योग्यता अयोग्यता तपासली जाते आणि जगाचं वारसास्थळ ते होऊ शकतं का याच्याबद्दल गांभीर्यानं विचार केला जातो. आणि यामध्ये पन्हाळगडाचा समावेश होणं ही खरं तर आपल्या पिढीच आणि उद्याच्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी म्हणून आपल्याला बघायला मिळालेली एक अतिशय अस्मरणीय अशी घटना आहे, असं ते म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.